भिवंडी शहर के कामतघर इलाके के विनायक नगर में 2 साल पहले 30 लाख रुपए खर्च कर एक सार्वजनिक शौचालय बनाया गया था, लेकिन अब तक इस शौचालय का उपयोग शुरू नहीं किया गया है, जिससे यह शौचालय आज भी ताले में बंद पड़ा है। इस कारण स्थानीय नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। नागरिकों का आरोप है कि बंद पड़े इस शौचालय के आसपास नशेड़ी और शराबी लोगों ने अपना अड्डा बना लिया है। इस समस्या को लेकर स्थानीय लोगों ने पूर्व नगर सेवक कमलाकर पाटिल से शिकायत की। इसके बाद उन्होंने मौके पर जाकर निरीक्षण किया और चेतावनी दी कि अगर मंगलवार तक शौचालय शुरू नहीं किया गया तो नागरिक नगरपालिका मुख्यालय में शौचालय के डब्बे लेकर आंदोलन करेंगे। विनायक नगरचा हा जो जुना शौचालय तोडून नवीन शौचालय बनवून 2 वर्ष झाली, परंतु या 2 वर्षात शौचालय रेडी होऊन सुद्धा चालू केले नाही। इकडची लोक वारंवार येऊन तक्रार करत होते, महापालिकेकडे अर्ज केले, सर्वांनी सह्या करून एक अर्जही केला, पण तरी कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडे येणं आलं। कारण कॉन्ट्रॅक्टरचं काय साठे लोटे ते मला माहिती नाही, परंतु माझी एक इच्छा अशी होती की बाबा ठीक आहे, मागच्या पंचवार्षिक मध्ये मी नगरसेवक नव्हतो, आता बॉडी डिझॉल्व झाल्यानंतर या 3 वर्ष होत आले। या 3 वर्षाच्या काळात जर तुम्ही 2 वर्ष असेच शौचालय बनवून असंच चालू आहे, या शौचालयामध्ये इकडची गंजेडी नशेडी पोरं येऊन हे लोक रात्री माझ्याकडे रात्री 10 वाजता आले। इथला एक कृत्य असा घडला की या शौचालयामध्ये अनैतिक प्रकार घडले। गंजेडी पोरं येऊन महिला ते काय कोण पैसे देऊन महिला आणले असतील, काय कृत्य झालं मला माहिती नाही, परंतु यांच्या कंप्लेंट नुसार मग मी तुरंत ऍक्शन मध्ये सकाळी आलो। जी नशेडी पोरं होती त्यांना मी तर फटकवलंच, ते पळून गेले। पण समजा आज पैसे देऊन कुठल्या बाईला मुलीला कुठला आणला असेल, काय कृत्य असेल, कृत्य केलं असतील, जरी ह्या नशेडी पोरांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणी आज आमच्या इकडचे जे राहतात स्थानिक लोक रहिवासी आहेत, यांच्या मुली आहेत, लहान लहान मुली आहेत, आता परिस्थिती फार वाईट आहे, तर एखादा कृत्य असं वरती येऊन तिकडे घडला तर याचा सर्वस्व जबाबदार महापालिका घेणार आहे का कोण घेणार आहे? तर ह्यासाठी मी प्रशासनाला मी तुरंत आमचे सहाय्यक आयुक्त गुळसाहेबांना मी विनंती केली की तुम्ही या, मला सोमवारपर्यंत हा शौचालय कुठल्याही परिस्थितीत सोमवारचा मंगळवारपर्यंत चालेल, जर चालू केला नाही तर मी हजारोच्या संख्येनं आपले नवीन आयुक्त यांच्या दलनात संडासचा डब्बा घेऊन मोर्चा काढणार। आणि जर तरी पण नाही झाला तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब यांच्यापर्यंत मी 1000 लोकांना घेऊन जायची क्षमता ठेवतो, आणि मग याचे परिणाम जे काय होतील ते होतील, पण हा मला मंगळवारपर्यंत शौचालय चालू पाहिजे, अन्यथा आम्ही आंदोलन करू। बुढ़ी लोग को, लड़के लोग को, बच्चे लोग को सबको तकलीफ हो रहा है। इतना 2 साल से बंदी है। अभी गटर भी बनाया मगर सब बच्चे लोग गिर रहे, बड़े लोग गिर रहे, गटर भी बना रहा नहीं है, पानी सब रुक रहे, मच्छर काट रहे हैं, बच्चे लोग सब लोग बैठ रहे, इधर लाइट भी नहीं है, इधर विनायक नगर 5 गली बंद पड़े लग, गटर का पानी भी नहीं जा रहे, उन लोग को भी तकलीफ है। मेरा पास आ रहे, पूछ रहे किधर जाने का, क्या करने का, ऐसा प्रॉब्लम चल रहा है। अंदाज हमको चालू रखना चाहिए, हम लोग बहुत तकलीफ हो रहे है, ये सब बच्चे लोग बैठ रहे, तकलीफ हो रहा है, हम लोग को, सब लोग को बहुत तकलीफ हो रहा है, दूर जाने के सब बुढ़ी लोग को, सब लोग को, हम लोग को बहुत तकलीफ हो रहा है। जो करना है जल्दी करें तो हम लोग अच्छे है। मातृबद्दल बोलू ना, 2 वर्ष झाले, आता 3 वर्ष व्हायला लागले, आतापर्यंत चालू नाही झालं। लय त्रास व्हायला लागला इथे आम्हाला। रात्री इथे 11 वाजता बाहेरचं बंद होते बाथरूम, मग आम्ही बाई माणसाला कुठे घेऊन जायचं, लहान पोरांना, हे त्रास आम्हाला। बांधून तर ठेवलंय, आणि गटरचं काम पूर्ण नावलं, तिथे पण थांबवलंय, आणि जसं समस्या काय नाही, हे 2 समस्या जास्त आहे। स्पीड न्यूज भारत।